वृषभ राशीच्या लोकांनो, मे महिना तुमच्यासाठी साधा नाही. हा महिना तुमच्या आयुष्याला एकदम नवीन वळण देऊ शकतो. पैसा येणार आहे, पण एक चूक सगळं बिघडवू शकते. प्रेमात आनंद आहे, पण एक गैरसमज नातं तोडू शकतो. आणि करिअरमध्ये मोठा बदल होणार आहे. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक अशी गोष्ट जी तुमचं नशीब 100% बदलू शकते. मे महिन्याची एकूण ऊर्जा म्हणजे मिश्र पण शक्तिशाली महिना आहे. हा महिना तुम्हाला 2 गोष्टी शिकवणार आहे: संयम आणि योग्य निर्णय. कधी कधी वाटेल की सगळं हातातून निसटतंय, पण अचानक अशी संधी येईल की तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल. लक्षात ठेवा, हा महिना टेस्ट आहे, पण शेवटी रिवॉर्ड देखील आहे. पैसा आणि आर्थिक स्थिती. वृषभ राशी म्हणजे स्थिरता आणि पैसा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. काय होणार? अचानक पैसा मिळण्याचे योग आहेत. जुने अडकलेले पैसे परत येऊ शकतात. नवीन इन्कम सोर्स सुरू होऊ शकतो. एक चुकीची गुंतवणूक, कोणावरही विश्वास ठेवणे, घाईत घेतलेला निर्णय यामुळे नुकसान होऊ शकतं. कोणताही मोठी इन्व्हेस्टमेंट करताना विचार करून करा. मित्र नातेवाईकांवर पैसे देताना सावध राहा. लक्षात ठेवा, या महिन्यात पैसा येईल, पण टिकवणं तुमच्या हातात आहे. प्रेम आणि नातेसंबंध. हा महिना तुमच्यासाठी प्रेमासाठी खूप इमोशनल आहे. रिलेशनशिपमध्ये असलेल्यांसाठी पार्टनरसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जुने वाद मिटतील, पण एक गैरसमज सगळं बिघडवू शकतो. सिंगल लोकांसाठी नवीन प्रेम येण्याची शक्यता. जुना क्रश पुन्हा आयुष्यात येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, भावनांमध्ये वाहून जाऊ नका. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. थकवा, मानसिक ताण, झोपेची कमतरता, विशेषतः ओव्हरथिंकिंग टाळा. मोबाईल वापर कमी करा. सकाळी चालणे. उपाय: ध्यान, वेळेवर झोप. तुमचं आरोग्य सुधारलं तर सगळं सुधारेल. नोकरी आणि करिअरमध्ये हा महिना करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. चांगल्या गोष्टी म्हणजे तुमच्यासाठी प्रमोशनची शक्यता, नवीन जॉब ऑफर. त्यानंतर बॉस तुमच्यावर खुश होणार आहेत, पण ऑफिस पॉलिटिक्सपासून सावध राहा. टिप: आपल्या कामावर फोकस ठेवा. जास्त बोलू नका, जास्त काम करा. लक्षात ठेवा, या महिन्यात तुमची मेहनत वाया जाणार नाही. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना ग्रोथचा आहे. संधी, नवीन क्लायंट मिळतील, प्रॉफिट वाढेल, विस्तार करण्याची संधी. पण पार्टनरशिपमध्ये सावध राहा. प्रत्येक डील लिखित करा. उपाय तुमच्यासाठी: विश्वास ठेवण्यापूर्वी तपास करा. महत्त्वाचा इशारा तुम्हाला वृषभ राशीच्या लोकांनो, हा भाग खूप महत्त्वाचा आहे. मे महिन्यात एक निर्णय तुमचं आयुष्यच बदलू शकतो, कारण योग्य निर्णय हा यश देईल. चुकीचा एक निर्णय नुकसान करेल. त्यामुळे घाई करू नका. विचार करा आणि मगच निर्णय घ्या. नशीब बदलण्याचा मंत्र म्हणजे, जर तुम्हाला मे महिन्यात यश हवं असेल तर रोज सकाळी ओम नमः शिवाय 108 वेळा जपा. गुरुवारी पिवळं दान करा. यामुळे नशीब मजबूत होईल, अडथळे दूर होतील. शेवटचा संदेश म्हणजे, वृषभ राशीच्या लोकांनो, हा महिना तुमची परीक्षा घेणार आहे, पण लक्षात ठेवा, ज्यांनी संयम ठेवला, ज्यांनी योग्य निर्णय घेतला, त्यांच्यासाठी हा महिना आयुष्य बदलणाराच ठरणार आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला खाली खेचतं, फक्त ते आपल्याला वर उचलण्यासाठीच. म्हणून हार मानू नका, विश्वास ठेवा, कारण तुमचं चांगली वेळ आता आलेली आहे, सुरू होणार आहे. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा जय महादेव आणि हा व्हिडिओ लाईक करा. तर वृषभ राशीच्या लोकांना, मे महिन्यात पैसा तुमच्याकडे कधी येणार आहे, पण हा पैसा तुम्हाला श्रीमंत बनवेल की कर्जात टाकेल, हे पूर्णपणे एका निर्णयावर अवलंबून असणार आहे. हो, फक्त एक निर्णय. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपला व्हिडिओ इथे संपलेला नाही. शेवटी मी सांगणार आहे एक अशी तारीख ज्या दिवशी घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. अचानक पैसा. मे महिन्यात वृषभ राशीच्या लोकांसाठी अचानक पैसा येण्याचे खूप मजबूत योग आहेत. कसं? अडकलेले पैसे परत मिळू शकतील. जुना इन्व्हेस्टमेंट फायदा देऊ शकतो. कुठून तरी अनएक्सपेक्टेड इन्कम पुन्हा मिळू शकतो, म्हणजे कदाचित ज्याची तुम्ही अपेक्षाच केली नव्हती. एक फोन कॉल, एक मेसेज किंवा एक संधी आणि तुमच्या खात्यात पैसा येऊ शकतो. मोठा धोका काय आहे? पण वृषभ राशी इथेच गेम बदलतो, कारण जिथे पैसा येतो तिथे धोका पण येतो. या चुका करू नका. कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका. मित्रांना किंवा नातेवाईकांना मोठी रक्कम देताना तुम्ही सावध राहा. डबल पैसा स्कीमपासून दूर राहा. खास करून लवकर श्रीमंत होण्याचा मोह टाळा, कारण हा मोहच तुमचं नुकसान करेल.
योग्य निर्णय मोठा फायदा. जर तुम्ही शांत राहिलात आणि विचार करून निर्णय घेतलात तर मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. तुमची सेव्हिंग वाढेल, नवीन इन्कम सोर्स सुरू होऊ शकतो. लक्षात ठेवा, मे महिन्यात पैसा कमावणं सोपं आहे, पण टिकवणं हेच खऱ्या बुद्धीचं काम आहे. मानसिक खेळ म्हणजे या महिन्यात पैसा फक्त मेहनतीने नाही तर बुद्धीने मिळणार आहे. तुम्हाला अननेसेसरी खर्च करण्याचा, शो ऑफ करण्याचा किंवा रिस्क घेण्याचा पण ज्यांनी स्वतःला कंट्रोल केलं ते जिंकणार आहेत यावेळी. तर खर्च आणि बचत. मोठा खर्च येऊ शकतो. घर, कुटुंबासाठी पैसे खर्च करावे लागतील. बचत म्हणजे सेव्हिंग करण्याची खूप चांगली वेळ आहे. SIP, सेफ इन्व्हेस्टमेंट विचार करू शकता. रूल कमवा जास्त पण खर्च करा स्मार्ट. कमवा जास्त पण खर्च करा स्मार्ट असं सांगायचं आहे. तर वृषभ राशी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. मे महिन्यात काही खास दिवस आहेत तुमच्यासाठी. लकी तारीख 5, 11, 17, 23 आणि 29 या दिवशी पैसे संबंधित तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील. म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करणार किंवा नवीन काम सुरू करा. या दिवशी घेतलेला निर्णय तुमचं फ्युचर बदलू शकतो. काळजी घ्या या दिवसात थोडे. 8, 14 आणि 21 या दिवशी पैसे देऊ नका, मोठा निर्णय घेऊ नका. पैसा वाढवण्याचा उपाय. जर तुम्हाला पैसा टिकवायचाच असेल तर प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी मातेचं पूजन करा, पांढऱ्या वस्तू दान करा आणि रोज ओम श्री महालक्ष्मे नमः हा मंत्र जप करा. यामुळे पैसा स्थिर राहील, अचानक नुकसान टळेल. वृषभ राशीच्या लोकांनो, पैसा तुमच्या आयुष्यात येणार आहे, पण तो टिकेल की नाही हे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. कधी कधी आपण पैसा गमावत नाही, आपण चुकीचा निर्णय घेतो. म्हणून या महिन्यात शांत राहा, विचार करा आणि लक्षात ठेवा, तुमचं नशीब बदलण्याची ताकद तुमच्यातच आहे. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा लक्ष्मी माता कृपा करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. कारण आपल्याला माहिती आहे आपण जे निर्णय घेतो त्यामुळेच आपल्याला पुढे जे काय आहे ते घडत असतं, पण आपण सगळं नशिबावर टाकतो. तर असं करायचं नाही. वृषभ राशीच्या लोकांनो, मे महिना तुमच्या प्रेमासाठी खूप खास आहे. पण एक छोटीशी चूक, एक छोटासा गैरसमज तुमचं नातं कायमचं बदलू शकतो. काही लोकांना खरं प्रेम मिळणार आहे तर काहींना सत्य समजणार आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल की नातं वाचवायचं आहे की सोडायचं आहे की आपोआपच जाणाऱ्या बाजूला. रिलेशनशिपमध्ये असलेल्यांसाठी, जर तुम्ही आधीपासून रिलेशनशिपमध्ये असाल तर मे महिना तुम्हाला इमोशनली क्लोज आणणार आहे. पार्टनरसोबत क्वालिटी टाईम मिळेल, जुने वाद मिटू शकतात, एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. कधी कधी तुम्हाला जाणवेल की हो हाच माझा माणूस आहे. पण वृषभ राशी, इथेच एक मोठा धोका आहे. गैरसमज, एक छोटासा मिसअंडरस्टँडिंग, चुकीचं बोलणं किंवा चुकीचं समजणं किंवा इगो यामुळे नात्यात अंतर येऊ शकतं. खास करून ओव्हर थिंकिंग करू नका, पार्टनरवर शंका घेऊ नका. लक्षात ठेवा, नातं तुटतं ते कारणांमुळे नाही तर गैरसमजांमुळे. सिंगल लोकांसाठी, जर तुम्ही सिंगल असाल, मे महिना सरप्राईज देऊ शकतो. अचानक कोणीतरी आयुष्यात येऊ शकतं. जुना क्रश पुन्हा संपर्कात येऊ शकतो. कदाचित एक मेसेज, एक भेट आणि स्टोरी सुरू होऊ शकते तुमची. तर भावनांवर कंट्रोल. पण प्रेमात सर्वात मोठी चूक म्हणजे भावनांमध्ये वाहून जाणं. तुम्ही खूप लवकर अटॅच होऊ शकता, खूप ट्रस्ट करू शकता, पण सगळे लोक तुमच्यासारखे जेन्युइन नसतात. त्यामुळे टाईम घ्या, ऑब्झर्व करा आणि मगच डिसिजन घ्या. मॅरिड लाईफ, ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्या आयुष्यात स्टॅबिलिटी येईल, बॉन्डिंग वाढेल. पण फॅमिली इश्यू किंवा फायनान्शियल स्ट्रेस नात्यांवर परिणाम करू शकतो. उपाय, पार्टनरसोबत ओपनली बोला, एकमेकांना सपोर्ट करा. प्रेमासाठी लकी दिवस, मे महिन्यात काही खास दिवस आहेत. 6, 12, 18, 24 या दिवशी प्रपोजल देऊ शकता. इम्पॉर्टंट, तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल तर ती बोलू शकता किंवा घेऊ शकता. रिलेशनशिपमध्ये सावध राहा, या दिवसात थोडं जपून राहा. 9, 15 आणि 21 या दिवशी वाद टाळा, इमोशनल डिसिजन घेऊ नका. नातं मजबूत करण्याचा उपाय, जर तुम्हाला तुमचं नातं मजबूत करायचं असेल तर प्रत्येक सोमवारी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करा
आणि पार्टनरला तुमच्या रिस्पेक्ट द्या. छोट्या गोष्टी ॲप्रिसिएट करा. लक्षात ठेवा, प्रेम मोठ्या गोष्टींनी नाही तर छोट्या छोट्या काळजीने टिकतं. वृषभ राशीच्या लोकांनो, प्रेम सुंदर आहे, पण त्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे. कधीकधी आपण जिंकतो, कधीकधी आपण शिकतो. जर तुमचं प्रेम खरं असेल तर ते नक्की टिकेल. फक्त थोडा संयम ठेवा, थोडा विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनापासून प्रेम करा. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा, सच्चा प्रेमी मिळो. आणि व्हिडिओला लाईक करा, कारण वृषभ राशीचे लोक हे महिना तुमच्यासाठी करिअरसाठी एक मोठाच टर्निंग पॉईंट ठरणार आहे. एक चुकीचा निर्णय, एक चुकीचा शब्द तुमच्या मेहनतीवर पाणी फिरू शकतो आणि आरोग्याच्या बाबतीत एक छोटीशी दुर्लक्ष मोठा त्रास देऊ शकतो. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी जे सांगणार आहे आज एक असा उपाय जे करिअरच्या बाबतीत तुम्हाला हा उपाय सांगणार आहे. करिअर आणि त्यासोबतच आरोग्य दोन्ही मजबूत करेल. मे महिना तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी घेऊन येणार आहे. काय होऊ शकतं? प्रमोशनची शक्यता, सॅलरीमध्ये वाढ, नवीन जॉबची ऑफर, कदाचित तुम्ही जे खूप दिवसांपासून वाट पाहत होता ती संधी आता मिळू शकते. ऑफिस पॉलिटिक्स यापासून तुम्ही लांब राहा, कारण वृषभ राशी यशासोबत धोकाही येतो. ऑफिसमध्ये काही लोक तुमच्या मागे बोलू शकतात, तुमचं काम क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सगळ्यांवर विश्वास ठेवू नका. पर्सनल गोष्टी शेअर करू नका. लक्षात ठेवा, काम तुमचं बोललं पाहिजे, तुम्ही नाही. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर हा महिना ग्रोथ देणार आहे. नवीन क्लायंट्स मिळतील, प्रॉफिट वाढेल, एक्सपेन्शनची संधी मिळेल. पार्टनरशिपमध्ये तुम्ही सावध राहा. प्रत्येक डील रिटर्न ठेवा, क्लिअर ठेवा. या महिन्यात तुमचं फ्युचर तुमचं डिसिजन आणि डिपेंड आहे. घाई करू नका, कारण तुम्ही कोणतंही प्रेशर घेऊ नका. आणि एक डिसिजन तुमचं करिअर उंचावू शकतो किंवा खाली आणू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आरोग्य. मे महिन्यात थकवा जाणवू शकतो, स्ट्रेस वाढू शकतो, झोप कमी होऊ शकते. खास करून ओव्हर थिंकिंग टाळा. कामाचा ताण मॅनेज करा. दुर्लक्ष करू नका. काही लोक छोट्या सिम्पटम्स इग्नोर करतील, पण ती छोटी समस्या मोठी बनू शकते. म्हणून वेळेवर चेकअप करा. शरीराचं ऐका. आरोग्य सुधारण्यासाठी उपाय: 20 मिनिटं चालणे, मेडिटेशन करा, डाएट, जंक फूड कमी करा, पाणी जास्त प्या आणि वेळेवर झोपा. लक्षात ठेवा, आरोग्य चांगलं असेल तरच यश टिकेल. लकी दिवस तुमच्यासाठी करिअरसाठी तर 4, 10, 16, 22 आणि 28. आरोग्यासाठी 3, 9, 15 या दिवशी इम्पॉर्टंट कामं करा. हेल्थ रुटीन सुरू करा. तुमच्यासाठी जर तुम्हाला सक्सेस आणि हेल्थ हवं असेल तर रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा आणि ओम आदित्याय नमः हा जप. यामुळे कॉन्फिडन्स वाढेल, हेल्थ इम्प्रूव्ह होईल आणि करिअर स्ट्रॉंग बनेल. वृषभ राशीच्या लोकांनो, यश मिळवणं कठीण नाही, पण ते टिकवणं हेच खऱ्या ताकदीचं काम आहे. या महिन्यात तुम्हाला संधी मिळणार आहे, पण तुम्ही तयार आहात का? तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्या स्वतःच्या हातात आहे. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे. आणि हा व्हिडिओ लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. वृषभ राशीच्या लोकांनो, तुम्ही इतका वेळ हा व्हिडिओ पाहिला आहे म्हणजेच काहीतरी तुमच्यासाठी खास आहे. मे महिना तुमचं नशीब बदलणार आहे. पण प्रश्न आहे, तुम्ही तयार आहात का? कारण आज मी सांगणार आहे एक असा सिक्रेट जो तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. नशिबाची दिशा तुमच्या आणि टर्निंग पॉईंट. मे 2026 हा महिना तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. अडचणी, काही जे मागचे महिने होते ते अडचणी, फ्रस्ट्रेशन, अपयश, पण आता हळूहळू सगळंच बदलणार आहे. तुम्हाला जाणवेल, गोष्टी तुमच्या बाजूने होऊ लागलेल्या आहेत, लोक तुमचा सपोर्ट करू लागलेले आहेत. हे संकेत आहेत नशीब तुमच्या बाजूला वळणार आहे. आणि या महिन्यात एक अशी संधी येणार आहे जी तुम्ही इग्नोर करू शकत नाही. कदाचित जॉब ऑफर, बिझनेस आयडिया किंवा एखादा इम्पॉर्टंट डिसिजन. हीच ती संधी आहे जी तुमचं फ्युचर बदलू शकते. पण ओळखणं तुमच्या हातात आहे. आणि एक बिग मिस्टेक
वृषभ राशी इथेच बहुतेक लोक चुकतात. ते काय करतात, घाबरतात, डाऊट करतात आणि चान्स सोडून देतात. पण लक्षात ठेवा, संधी नेहमी आपल्याला ओळखायची असते आणि रिस्क सारखी दिसते, परंतु आपण भीतीवर कंट्रोल ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, तेव्हा आपल्याला सक्सेस भेटणारच. तर तुमचं नशीब बाहेरून बदलत नाही, ते आतून बदलतं. तुमचे थॉट्स, तुमचे डिसिजन्स आणि तुमचा ॲटिट्यूड हेच तुमचं फ्युचर बनवतात. जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात, मेहनत केलीत, योग्य निर्णय घेतलात, तर कोणतंही नशीब तुम्हाला थांबवू शकत नाही. सर्वात लकी दिवस, सुपर लकी डेट्स तुमच्यासाठी मे महिन्यात 3, 5, 11, 17, 23 आणि 29. इम्पॉर्टंट काम करा, डिसिजन घ्या या तारखांना. नवीन सुरुवात करा. या दिवशी घेतलेला ॲक्शन तुमचं आयुष्यच बदलू शकतो. सावध राहायचे दिवस थोडं जपून. 8, 14, 21 या दिवशी तुम्ही वाट टाळायचे आहेत. पैसे रिस्कमध्ये टाकू नका. इमोशनल डिसिजन घेऊ नका. नशीब वाढवण्याचा उपाय म्हणजे आपल्याला रोज सकाळी ओम नमः शिवाय 108 वेळा एक जपमाळ करा आणि गरिबांना अन्नदान करा. यामुळे नशीब आपलं स्ट्रॉंग होतं, अडथळे दूर होतील, यश तुमच्याकडे येईल. वृषभ राशीच्या लोकांनो, तुम्ही खूप सहन केलं आहे. कधी कधी तुम्हाला वाटलं असेल की सगळं संपलं आहे, पण कथा इथे संपत नाही. ही तर सुरुवात आहे. एक नवीन सुरुवात, एक नवीन आयुष्य जिथे तुम्ही जिंकणार आहात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचं नशीब बदलण्याची वेळ आता आलेली आहे. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माझं नशीब बदलणार. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच आपण दुसऱ्या भागामध्ये भेटू, जिथे आपल्याला डेली अपडेट्स मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ.